Okay. Okay. So we will start presenting. आहे ना presenting presentation सुद्धा. Okay. तर आज आपण अभ्यासणार आहोत शेवटचं याच्यावरचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स वरचं. वी कॅन ऑल्सो फॉर्म कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस विथ टिल, until, because, though, although, why. यासारख्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन द्वारे देखील तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करू शकता. वी कॅन ऑल्सो फॉर्म कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस बाय यूजिंग टिल, until, because, though, although, why. टिलचा अर्थ होतो पर्यंत, अंटील म्हणजे जोपर्यंत, बिकॉज म्हणजे कारणास्तव, काय म्हणतो ना त्या कारणामुळे वगैरे, दो म्हणजे जरी, ऑल्दो म्हणजे इतकं असूनही, वाय जे असते ते दाखवते रिझन. दॅट इज वाय म्हणतो आपण बोलताना, दॅट इज वाय किंवा दिस इज वाय, दॅट इज वाय किंवा दिस इज वाय, त्या अर्थाने ते याच्यामध्ये वायचा वापर येत असतो. ते काय सांगते, रिझन. ओके सर, आपण सुरुवात करू. आज कॉम्प्लेक्स सेंटेन्स तुम्हाला बनवायचा आहे या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन द्वारे. ठीक आहे. तर आपण इफचा घेतला होता उपयोग, इफचा, आय एफ, इफ. ओके. हा, इफचा वापर, दॅटचा वापर. इफचा देखील आपण त्याच्यात उपयोग घेऊन घेऊ. मला वाटतं इफचा उपयोग आपण अभ्यासला नव्हता. इफचा देखील त्याच्यात आपल्याला ऍड करावा लागणार आहे त्याच्यामध्ये. ओके. ओके, इथं मी इफ देखील ऍड करून देतो. तर टिल, अंटिल, बिकॉज, दो, ऑल्दो, वाय आणि इफ. इफचा अर्थ का जर, जर तर. ठीक आहे, जर तर तुम्हाला समजते. यांचा वापर करून तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करता येते. तर आपण प्रथम घेणार टिलचा वापर. याच्यामध्ये टिलचा वापर करून कशा प्रकारे तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करता येते. तर एक सेंटेन्स घेऊ आपण, वेट, कम बॅक. पहा, हे दोन सेंटेन्स आहे. वेट, याच्यामध्ये करता आहे यू, यू वेट, तू वाट पहा. आय कम बॅक, मी येईपर्यंत. तर टिलचा अर्थ होतोय पर्यंत, अंटिल म्हणजे जोपर्यंत, बिकॉज म्हणजे एखाद्या कारणामुळे, दो म्हणजे जरी, ऑल्दो म्हणजे इतकं असूनही, वाय सांगते रिझन, दिस इज वाय, दॅट इज वाय, आणि इफ म्हणजे जर, जर तू हे केला असता तर तसं झालं असतं, जर तू ते केलं असतं तसं झालं असतं, या प्रकार त्याचा अर्थ आहे. तर टिलचा वापर कसा करायचा, अगदी सिंपल आहे की याच्यात काय करायचं, तुम्हाला या टिलनी हे दोन सेंटेन्सेस जोडायचे असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके. पहा, हे काय म्हणताय, वाट पहा, वाट पहा, वेट टिल, जोपर्यंत, आय कम बॅक, मी येत नाही. वेट टिल आय कम बॅक म्हणजे वाट पहा जोपर्यंत मी परत येत नाही. तर हे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. दोन सेंटेन्सेस तुम्हाला टिलनी याच्यामध्ये जोडता येतात. वेट, यू वेट टिल आय कम बॅक. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल आपण घेणार याच्यामध्ये. टिलचंच एक्झाम्पल घेऊ आपण याच्यामध्ये. डोंट ओपन ड्रॉवर. Comes from the
market. Don't open the drawer. I come from the market. मी मार्केट मधून येईपर्यंत काय करू नको, ड्रॉवर ओपन करू नको. आता कसं होणार, अगदी सिंपल माझ्यासारखंच करायचं. डोंट ओपन द ड्रॉवर ओपन करू नको कधीपर्यंत, टिल आय कम बॅक फ्रॉम द मार्केट. मी मार्केट मधून परत येईपर्यंत. इथे काय करायचं आपल्याला, दोन सेंटेन्सेस आपल्याला टिलनी जोडायचे आहेत. डोंट ओपन द ड्रॉवर टिल आय कम बॅक फ्रॉम द मार्केट. या प्रकारे टिलचा अर्थ काय होता याच्यामध्ये, टिल म्हणजे याच्यामध्ये होते पर्यंत. ठीक आहे. नंबर 3 एक्झाम्पल आपण घेणार परत टिलचं. You are not permitted to leave. Produce your documents. आहे ना, चांगलं सेंटेन्स आहे. यू आर नॉट परमिटेड टू लिव्ह. तुम्हाला जाता येणार नाही. कधीपर्यंत, जोपर्यंत. टिलचा अर्थ याच्यात जोपर्यंत तुम्ही काय करणार नाही, तुमचे डॉक्युमेंट्स आम्हाला सबमिट करणार नाही. यू आर नॉट परमिटेड टू लिव्ह. यू प्रोड्यूस युअर डॉक्युमेंट. कसं जोडणार याला, कसं जोडायचं, यू आर नॉट परमिटेड टू लिव्ह. तुम्हाला जाता येणार नाही. म्हणजे यू आर नॉट परमिटेड टू लिव्ह. कधीपर्यंत, आता लावायचं त्याच्यासमोर टिल. एक मिनिट, आता लावा त्याच्यासमोर टिल यू प्रोड्यूस युअर डॉक्युमेंट्स. जोपर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स दाखवणार नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही. यू आर नॉट परमिटेड टू लिव्ह टिल यू प्रोड्यूस युअर डॉक्युमेंट्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा याच्यामध्ये टिलचा वापर तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. सिंपल सेंटेन्स आहे. टिलद्वारे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला टिलद्वारे दोन सेंटेन्सेस जे आहेत ते जोडायचे आहेत. ठीक आहे. टिलचा अर्थ काय होतो, जोपर्यंत किंवा पर्यंत. ठीक आहे. आणखीन एक घेऊ सेंटेन्स आपण टिलचं. You won't succeed till you work hard. तुम्ही सांगा, तुम्हाला करणार नाही. तुम्ही सांगा याचा आन्सर. सिंपल आहे. यू वोंट सक्सीड, यू वर्क हार्ड. जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही तोपर्यंत. काय येणार आन्सर याचं, जोडा त्याने टिलने दोन सेंटेन्स तुम्हाला जोडायचे आहेत. यू वोंट सक्सीड, तुम्हाला यश भेटणार नाही, तुम्ही यशस्वी बनणार नाही. कधीपर्यंत, जोपर्यंत. टिलचा अर्थ याच्यात काय निघत आहे, जोपर्यंत यू वर्क हार्ड. राईट, अगदी बरोबर. यू won't succeed till you work hard. तुम्हाला यश भेटणार नाही जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही. ओके. या प्रकारे हा टिलचा वापर आहे. टिल नंतर आता आपण अंटिलचा वापर तुम्हाला कुठे करता येतो. अंटिल देखील महत्वाचा आहे. अंटिल आणि टिलचा अर्थ थोडाफार त्याच्यामध्ये स्लाइट असा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर अंटिलचं आणि मला वाटते फारसं असं काही त्याच्यात तुम्हाला कन्फ्युजिंग वाटणार नाही. तर आपण अंटिलचं सेंटेन्स घेऊ. याच्यामध्ये नंबर 5 सेंटेन्स अंटिल वरचे घेऊ. टिल आणि अंटिल. टिल झाला आहे, आपल्याला घ्यायचं आहे आता अंटिल. ठीक आहे. अ मॅन gives up his anger. He is not free.
A man gives up his anger, he is not free. Number 6, आधी याला सॉल्व करून टाकू. मेक कॉम्प्लेक्स बनवायचा सेंटेन्स हे. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता एकदा वाक्य वाचतो. गिव्स अपचा अर्थ होतो सोडून देणे किंवा फेकून देणे किंवा त्याग करणे. ठीक आहे, गिव्स अप. अँगर म्हणजे काय होतं, राग. ठीक आहे. ही इज नॉट फ्री, त्याचा अर्थ आहे की माणूस जोपर्यंत त्याच्या क्रोधाचा त्याग करत नाही, माणूस जोपर्यंत त्याच्या क्रोधाचा त्याग करत नाही तोपर्यंत तो फ्री होत नाही. ठीक आहे, तोपर्यंत तो मुक्त होत नाही असं त्याला म्हणायचं आहे. माणूस जोपर्यंत त्याच्या क्रोधाचा त्याग करत नाही तोपर्यंत तो मुक्त होत नाही. तर मला सांगा याच्यामध्ये जोपर्यंत हा अर्थ निघत आहे, जोपर्यंत. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे अंटील लावायचं कुठं, अंटील तुम्हाला इथं वाक्याच्या सुरुवातीला लावायचं आहे. का ते कारण तुम्हाला सांगतो नंतर सेंटेन्स वापरून. ठीक आहे, अंटील अ मॅन गिव्स अप हिज अँगर, ही इज नॉट फ्री. पहा आता हे सेंटेन्स अंटील जे आहे, मगाशी आपण काय केलं, टिल इथं टिल द्वारे आपण 2 सेंटेन्स जोडले होते. आता काय केलं आपण, अंटील कुठं लावलं, वाक्याच्या सुरुवातीला लावलं. का लावलं हे सेंटेन्स वाटलं तुम्हाला समजेल. पहा, जोपर्यंत माणूस त्याच्या रागाचा क्रोधाचा त्याग करत नाही. मी काय वाचतो, पुन्हा एकदा वाचतो. जोपर्यंत माणूस त्याच्या क्रोधाचा त्याग करत नाही. इथं जोपर्यंत कुठे आलेला आहे, पहिल्या सेंटेन्स मध्ये. आवाज येत नाही का? ओके, somebody is waiting. हा, until he is not free. नाही, until ला तुम्ही तिकडे हा राईट, मला वाटलं त्याच्यामध्ये until जे आहे ते वाक्याच्या सुरुवातीला टिल आणि until कुठं लावायचं हे थोडंसं आता विचार करायचा. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, वाक्याचा अर्थ आधी वाचून घ्यायचा. ठीक आहे. अ मॅन गिव्स अप हिज अँगर, जेव्हा माणूस त्याच्या रागाचा त्याग करतो. ठीक आहे, ही इज नॉट फ्री. आपण लावून पाहायचं याच्यामध्ये, जोपर्यंत माणूस त्याच्या रागाचा त्याग करत नाही तोपर्यंत. इथं झालं अंटिल अ मॅन गिव्स अप हिज अँगर, जोपर्यंत माणूस त्याच्या रागाचा त्याग करत नाही तोपर्यंत. तुमचं सेंटेन्स काय येणार, ही इज नॉट फ्री. तर अंटिल जर तुम्ही असं समोर लावलं तर कॉमा द्यायचा आणि दुसरं सेंटेन्स असं लिहायचं. ठीक आहे, सेंटेन्सचा अर्थ लावून त्यानुसार तुम्हाला अंटिल लावायचा आहे. ठीक आहे, सुरुवातीला लागते असं काही नाही किंवा नंतरच लागते असं काही नाही. ठीक आहे, तर हे थोडंसं लक्षात ठेवा अंटिलचा वापर. नेक्स्ट सेंटेन्स आपण घेऊ अंटिल वरचं. ओव्हरपॉवर हिम, नो हिज weakness. You cannot overpower him. You know his weakness. आता हे सेंटेन्स मी एकदा वाचत, वाक्याचा अर्थ समजून घेऊनच तुम्हाला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन लावायचं असतं. लक्षात घ्या, डोळे झाकून लावू नका, आधी वाक्य वाचून टाकायचं. वाक्य वाचतो, यू कॅन नॉट ओव्हर पॉवर हिम, तू त्याचा पराभव करू शकत नाही, त्याला शिकस्त देऊ शकत नाही. कधीपर्यंत, जोपर्यंत यू नो हिज वीकनेस. आता जोपर्यंत किंवा अंटिल कुठे येणार, दुसऱ्या सेंटेन्स मध्ये. प्रथम सेंटेन्स मध्ये येणार नाही. काय येणार नाही, कारण मी वाक्य वाचलेलं आहे. ठीक आहे, तर हे वाक्य तुम्हाला वाचायचं आहे. वाक्याचा अर्थ पाहूनच तुम्हाला त्याला काय करायचं, वापरायचं. ठीक आहे, तर पहा मी वाचतो याला.
पहिलं वाक्य येत आहे, यू कॅन नॉट ओव्हर पॉवर हिम, हे तर रिझल्ट आहे. पहिलं जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला काय सांगताय की तुम्ही त्याचा पराभव करू शकत नाही, तुम्ही त्याला शिकच देऊ शकत नाही. कधीपर्यंत? यू नो हिज वीकनेस, जोपर्यंत त्याची काही ना काही कमजोरी तुम्हाला माहीत होत नाही तोपर्यंत, त्याचा वीकनेस किंवा वीक स्पॉट तुम्हाला माहीत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला ओव्हरपॉवर करू शकत नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठे लावायचं आता अंटिल? दुसऱ्या सेंटेन्समध्ये. का बरं? कारण मी वाक्य वाचलेलं आहे. मग आता अर्थ समजला. अरे तू 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 तुम्ही त्याचा पराभव करू शकत नाही, त्याला शिकस्त देऊ शकत नाही, असं पहिलं सेंटेन्स आहे. दुसरं सेंटेन्स काय आहे? यू नो हिज वीकनेस, त्याचा वीकनेस तुम्हाला माहिती होऊ शकत नाही तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत त्याचा वीकनेस तुम्हाला माहिती होऊ शकत नाही तोपर्यंत कॉमा द्यायचा, दुसरं सेंटेन्स तुम्ही लिहायचं, यू कॅन नॉट ओव्हर पॉवर हिम, किंवा असं लिहा, असे चालते याच्यामध्ये, यू कॅन नॉट ओव्हर पॉवर हिम, तुम्ही त्याचा पराभव करू शकत नाही. कधीपर्यंत? अंटिल यू नो हिज वीकनेस, त्याचा वीकनेस जोपर्यंत तुम्हाला माहिती होऊ शकत नाही. तिथं अंटिल कुठं लागलं? दुसऱ्या सेंटेन्स मध्ये. का? कारण हे काय आहे हे सांगते तुम्हाला रिझन, की नाही असं झाल्याशिवाय असं होऊ शकत नाही. तर म्हणून तुम्हाला ते सेंटेन्स वाचन करणं गरजेचं आहे. हे सेंटेन्स तुम्ही असं देखील लिहू शकता. अंटिलचं सेंटेन्स तुम्ही सुरुवातीला घ्या. कुठे गेलं अंटिलचं सेंटेन्स? हे सेंटेन्स आहे, यू नो हिज वीकनेस, हे सेंटेन्स तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता या प्रकारे. हे बघा, अंटिल यू नो हिज वीकनेस यू कॅन नॉट ओव्हरपॉवर हिम, अशा प्रकारे देखील त्याला लिहिता येते. तर अंटिलचं सेंटेन्स मला समोरही घेता येते. अंटिलला समोर नाही घ्यायचं, अंटिलचं सेंटेन्स समोर घ्यायचं. आधी पाहून घ्यायचं की अंटिलचा जो वापर आहे तो कुठल्या सेंटेन्स मध्ये योग्य होणार. ठीक आहे, ब्लाइंडली लावायचं नाही. दोन सेंटेन्स जोडायचे आहेत म्हटलं की आपण लगेच त्याला फक्त जोडून टाकू, असं करायचं नाही. आधी वाचून घ्यायचं की कुठल्या सेंटेन्स मध्ये टिल आणि अंटिल चा वापर होऊ शकतो. ठीक आहे, ते थोडं लक्षात ठेवा. अर्थ पाहायचा आणि त्याचा वापर करायचा. ठीक आहे, अंटिलचा आणखीन एक सेंटेन्स घेणार आपण, त्याचा आन्सर तुम्हाला सांगायचा आहे. एक लेटेस्ट सेंटेन्स, इंडिया कॅन नॉट वॅक्सिनेट इट्स पीपल. इंडिया जी आहे त्याच्या पीपलला वॅक्सिन देऊ शकत नाही. कधीपर्यंत? मनी ठीक आहे, इंडिया कॅन नॉट वॅक्सिनेट इट्स पीपल, भारत त्याच्या लोकांना वॅक्सिन देऊ शकत नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत, एक मिनिट, कॉम्प्लेक्स, हा, जोपर्यंत इंडिया काय करत नाही, पैसे इन्व्हेस्ट करत नाही वॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये. ठीक आहे, जोपर्यंत इंडिया वॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये पैसे इन्व्हेस्ट करत नाही तोपर्यंत भारतातील प्रत्येकाला वॅक्सिन भेटू शकत नाही. इंडिया कॅन नॉट वॅक्सिनेट इट्स पीपल, हे काय आहे? त्याचा सेकंड सेंटेन्स त्याला म्हणू शकता तुम्ही. तर हे काय सांगतो तुम्हाला की भारत त्याच्या लोकांना वॅक्सिन देऊ शकत नाही. कधीपर्यंत? अंटिल इंडिया इन्व्हेस्ट मनी इन द वॅक्सिनेशन प्रोग्राम, म्हणजे जोपर्यंत भारत वॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये पैसे गुंतवत नाही तोपर्यंत. मला सांगा आता याच्यामध्ये अंटिल कुठल्या सेंटेन्स मध्ये येणार? सेंटेन्स नंबर 1 मध्ये येणार की सेंटेन्स नंबर 2 मध्ये येणार? तुम्ही सांगायचं याच्यामध्ये. इंडिया कॅन नॉट वॅक्सिनेट इट्स पीपल, भारत जो आहे त्याच्या लोकांना वॅक्सिन देऊ शकत नाही, वॅक्सिनेट करू शकत नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत, कुठं लागेल? जोपर्यंत इथं. मग सांगा कसं येणार? असं येणार, इंडिया कॅन नॉट वॅक्सिनेट इट्स पीपल.
अंटिल जोपर्यंत इंडिया इन्व्हेस्ट करत नाही काय मनी इन द वॅक्सिनेशन प्रोग्राम, जोपर्यंत इंडिया काय करत नाही वॅक्सिनेशन प्रोग्राम मध्ये पैसा गुंतवत नाही तोपर्यंत काही सर्वांना वॅक्सिन मिळू शकत नाही. आणि शेवटचं सेंटेन्स घेऊ, त्याचं आन्सर तुम्ही सांगायचं आहे. डोंट ओपन फायर until you receive order. सांगा, सिंपल सेंटेन्स आहे. फायर करू नका, फायरिंगला सुरुवात करायची नाही कधीपर्यंत, जोपर्यंत ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत. एनसीसीचे लोक वगैरे त्यांना बऱ्याचपैकी समजते डोंट ओपन फायरचा अर्थ. ठीक आहे, तुम्ही सगळ्याचा आन्सर कुठे लावायचं, अंटिल कुठे लावायचं, कुठे लावून ठेवायचं. आधी सेंटेन्स अभ्यास करा. डोंट ओपन फायर, फायर करायचं नाही, फायरिंगला सुरुवात करायची नाही कधीपर्यंत, आदेश येत नाही तोपर्यंत. कुठं लावायचं अंटिल हे तुम्हाला डिसाइड करायचं आहे. राईट, बरोबर. हे सांगा आता सेंटेन्स. डोंट ओपन फायर यू रिसीव ऑर्डर, डोंट ओपन फायर यू रिसीव ऑर्डर. राईट, अंटिल यू रिसीव ऑर्डर डोंट ओपन फायर. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. तर हे सेंटेन्स पहा. आता तुम्ही अंटिल इथं लावू शकता, याच्यामध्ये तुम्हाला अंटिल याच इथंच लावायचं आहे. तर तुम्ही असं लिहू शकता याच्यामध्ये. तर प्रथम मी थोडंसं वेगळं लिहितो, सरळ सरळ लिहितो. डोंट ओपन फायर अंटिल यू रिसीव ऑर्डर असंही चालेल, किंवा तुम्ही असं लिहू शकता. याच्यामध्ये जिथं अंटिल लावला आहे ते सेंटेन्स प्रथम तुम्ही पहिल्यांदा घेऊ शकता. पहिल्या सेंटेन्स पहिल्या ठिकाणी अंटिल यू रिसीव ऑर्डर, कॉमा द्यायचा, नंतर दुसरं सेंटेन्स लिहायचं डोंट ओपन फायर. दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. असं लिहा किंवा असं लिहा, पण अंटिलचा सेंटेन्स जर तुम्ही समोर घेतलं तर तुम्हाला इथं कॉमा द्यायचा आहे. ठीक आहे. डोंट ओपन फायर अंटिल यू रिसीव ऑर्डर, अंटिल यू रिसीव ऑर्डर डोंट ओपन फायर. ठीक आहे, जोपर्यंत ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत फायरिंग करायची नाही. अगदी बरोबर, बरोबर आहे सर्वांचा आन्सर. ओके, तर हे झालं अंटिलचं. टिल अंटिलचा वापर करताना काय करायचं आहे, आधी पाहून घ्यायचं की टिल आणि अंटिल हे कुठल्या सेंटेन्स मध्ये लागत आहे. सेंटेन्स नंबर 1 मध्ये लागत आहे की 2 मध्ये लागत आहे. तर त्यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे, तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल, नुसतं जोडून ठेवून द्यायचं नाही. तर टिल अंटिल नंतर आहे बिकॉज. बिकॉज अतिशय सोपी अशा प्रकारचं काय आहे ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. लक्षात घ्या, बिकॉज काय सांगते, कारण. बिकॉज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, आणि म्हणून एसओ सो हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. एसओ सो हे मेन क्लॉजेसला जोडते. ठीक आहे, एसओ सो स्लो हे मेन क्लॉजेसला जोडते. तर बिकॉज पासून काय सुरू होतो, सबऑर्डिनेट क्लॉज. लक्षात ठेवायचं, बिकॉज पासून, टिल पासून, अंटिल पासून, दो पासून, आल्दो पासून, वाय पासून, वेन पासून काय सुरू होणार, सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे, तर बिकॉजचा आपण घेऊ एक छोटस एक्झाम्पल. ही कुड नॉट अफोर्ड टू बाय बुक्स, ही वॉज पुअर. अगदी सोपं सेंटेन्स आहे. बिकॉजचा वापर तुम्हाला मात्र अगदी सोपा आहे, आणि लक्षात घ्यायचं बिकॉज कुठं लावायचं. बिकॉज कुठं लावायचं, तर पहिलं याच्यामध्ये त्याने काय सांगितलं असेल, याचं एक दिलं असेल रिझन, त्याला म्हणतो आपण की नाही
तो हे करू शकत नाही, तो हे त्याला हे अवेलेबल नाही कारण त्याच्याकडे ते गोष्ट नाही आहे. ठीक आहे, या प्रकारे त्याला म्हणतो आपण रिझन. बिकॉज तुम्हाला काय सांगते, रिझन. ठीक आहे, तर रिझन कसं सांगणार याच्यामध्ये पहा, हे सेंटेन्स, ही कुड नॉट अफोर्ड टू बाय बुक्स. तो पुस्तकं विकत घेऊ शकत नव्हता. ही कुड नॉट अफोर्ड टू बाय बुक्स. तो पुस्तकं विकत घेऊ शकत नव्हता. तर हे काय आहे, एक स्टेटमेंट. अरे तो पुस्तक विकत घेऊ शकत नाही. कोण? तो जो आहे तो विद्यार्थी आहे एक. ओके, बी ए फायनलचा विद्यार्थी आहे. ओके, ही कुड नॉट अफोर्ड टू बाय बुक्स. तो पुस्तकं विकत घेऊ शकत नव्हता. का? कारण काय आहे? कुठलं कारण आहे? कशामुळे? कुठल्या कारणास्तव तो पुस्तक विकत घेऊ शकत नाही? कुठलं कारण आहे? का? कशामुळे तो पुस्तक विकत घेऊ शकत नाही? मग त्याला सांगायचं बिकॉज, बिकॉज ही वॉज पुअर. कारण तो गरीब होता. मग कसं लिहिणार सेंटेन्स? ही कुड नॉट अफोर्ड टू बाय बुक्स. आता लिहायचं कारण, बुक्स करू आपण. बुक्स, इथं देखील बुक्स. जोडा सेंटेन्स बिकॉजनी. कारण ही वॉज पुअर. कारण तो गरीब होता. ही कुड नॉट अफोर्ड टू बाय बुक्स बिकॉज ही वॉज पुअर. अगदी सिंपल आहे. काय केलं याच्यामध्ये? तर पहिलं आहे एक स्टेटमेंट. तो पुस्तक अफोर्ड करू शकत नव्हता. का बरं? कुठलं कारण आहे? का? तसं का? वाय? कारण तो गरीब होता. बिकॉजचा अर्थ काय आहे याच्यामध्ये? कारण किंवा त्या कारणास्तव. ठीक आहे, बिकॉजचं सेकंड सेंटेन्स आपण पाहू याच्यामध्ये. हरी अप, घाई कर. का? का घाई करू मी? माझ्या मताने करणार. का घाई करायची आहे? आधीच उशीर झालेला आहे. हा, सांगा. घाई कर. वी आर ऑलरेडी व्हेरी लेट. हा, राकेश. राकेश याचा आन्सर सांगा. राईट, अगदी सिंपल आहे. राकेश, राकेश मालोदे याचा आन्सर सांगा. राकेश आलाय का? राकेश, हरी अप. हरी अप, वी आर ऑलरेडी लेट. घाई करा. राईट, अगदी बरोबर आहे. घाई करा. हरी अप म्हणजे काय होते? घाई करा. कारण बिकॉज वी आर, एक मिनिट, ऑलरेडी व्हेरी लेट. कारण आधीच आपल्याला खूप उशीर झालेला आहे. ठीक आहे, तर बिकॉज कुठं लावायचं हे तर तुम्हाला अगदी इझिली समजू शकते आणि त्याच्यामुळे त्याच्यात तुम्हाला काही फारसं डोकं लावायची गरज नाही. ठीक आहे, आपण नेक्स्ट सेंटेन्स घेऊ. हिज हेल्थ हॅज इम्प्रूव्ड. त्याचं जे हेल्थ आहे सध्या ते इम्प्रूव्ह झालेलं आहे. कुठल्या कारणामुळे? ही गिव्स अप स्मोकिंग. त्याने स्मोकिंग करणं बंद केल्यामुळे. कारण त्याने स्मोकिंग काय केलंय? सोडून दिलंय. ठीक आहे, कारण कसं येणार हे? हिज हेल्थ हॅज इम्प्रूव्ड कारण ही गिव्स अप स्मोकिंग. हिज हेल्थ हॅज इम्प्रूव्ड कारण ही गिव्स अप स्मोकिंग. कसं आन्सर येईल याचं? हा, सांगा तुम्ही विद्यार्थी. तोपर्यंत मी आणखीन एक सेंटेन्स देतो याच्यामध्ये. ही स्टेड ॲट होम. तो घरी थांबला. का बरं? कारण तो आजारी होता. बिकॉज अतिशय सिंपल आहे. बिकॉजचं तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. फक्त एक काम करा, तुम्ही सेंटेन्स वाचत चला, त्याचा अर्थ लावत चला. सेंटेन्सचा अर्थ लावल्याशिवाय तिथं कुठलंही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन लावू नये. ठीक आहे,
ओके, शेवटचे घेऊ. एक मिनिट. डोंट वेस्ट युअर टाइम. टाइम इज प्रेशियस. हा, डोंट वेस्ट युअर टाइम, कारण टाइम कसा आहे, टाइम प्रेशियस आहे, मौल्यवान आहे. ओके, हिज हेल्थ हॅज इम्प्रूव्ह बिकॉज ही गिव्स अप स्मोकिंग. अगदी बरोबर. ही स्टे ॲट होम बिकॉज ही वॉज इल. अगदी बरोबर. सर्वांचे आन्सर अगदी परफेक्ट आहेत. लेट मी टाईप द आन्सर. कसं करणार? त्याचं आरोग्य इम्प्रूव्ह झालं. हिज हेल्थ हॅज इम्प्रूव्ड. कारण BECAUS. बिकॉज, कारण ही गिव्स अप स्मोकिंग, त्याने स्मोकिंग करणं सोडून दिलं. ओके, हिज हेल्थ हॅज इम्प्रूव्ह बिकॉज ही गिव्स अप स्मोकिंग. नेक्स्ट पाहू आपण. ही स्टेड ॲट होम. तो घरी थांबला. का बरं? कारण तो आजारी होता. ही स्टेड ॲट होम. वाय? सॉरी, बिकॉज ही वॉज इल. कारण तो आजारी होता. ही स्टेड ॲट होम बिकॉज ही वॉज इल. तो घरी थांबला कारण तो आजारी होता. आणि शेवटचं सांगा सेंटेन्स. मेक कॉम्प्लेक्स. अगदी जे सेंटेन्स आहे. डोंट वेस्ट युअर टाइम. तुझा वेळ तू वेस्ट करू नको. कारण काय? कारण टाइम कसा आहे? प्रेशियस आहे. टाइम हा मौल्यवान आहे. ठीक आहे. टाइमचा ओके, वेळेचा योग्य वापर आपण केला पाहिजे. डोंट वेस्ट युअर टाइम. डोंट वेस्ट युअर टाइम बिकॉज जोडा. कारण टाइम इज प्रेशियस. टाइम हा मौल्यवान आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बिकॉज द्वारे काय करता येते? कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवता येते. बिकॉज पासून काय सुरू होतो? सबऑर्डिनेट क्लॉज. पहा, इथपासून इथपर्यंत झाला आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा आहे मेन क्लॉज. म्हणजे एक मेन क्लॉज आणि एक झाला आहे सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे हा आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर आता आपण बिकॉज नंतर काय आहे पाहू. नेक्स्ट जे आहे ते आहे दो. तर आपण जास्त सेंटेन्स घेणार नाही. दो आल्दो एकत्र घेऊन टाकू आपण. एक एकच घेऊ. बरं, दोचा वापर घेऊ आधी सुरुवातीला आपण. ही वॉज पुअर. ही वॉज कंटेंटेड. तो गरीब होता. तो समाधानी होता. मेक कॉम्प्लेक्स. आता कॉम्प्लेक्स करायचा आहे. ही वॉज पुअर. ही वॉज कंटेंटेड. तर इथं मला काय लावायचं? एक मिनिट. इथं तुम्हाला लावायचा आहे दो. दोचा अर्थ काय होतो? जरी. तर सांगा, दो किंवा जरी मी कुठं लावणार? पाच सेंटेन्स वाचतो एकदा. तो गरीब होता. तो समाधानी होता. तुम्हाला आता काय म्हणावं लागेल? जरी तो गरीब होता. जरी म्हणजे दो. THOUGH. ठीक आहे. जरी तो गरीब होता, कॉमा द्यायचा, दुसरं सेंटेन्स लिहायचा, तो समाधानी होता. कुठे लावायचा? जरी. पहिल्या सेंटेन्स मध्ये दो ही वॉज, कुठे नाही लावून ठेवायचा. जरी तो गरीब होता. दो ही वॉज पुअर. तो कसा होता? ही वॉज कंटेंटेड. तो समाधानी होता. जरी तो गरीब होता, तो समाधानी होता. कोणते मनुष्य असेल, कोणते हॅपी ज्याला म्हणतो, प्लीज म्हणतो, रिलॅक्स, ग्रॅटिफाईड. ठीक आहे. सॅटिस्फाईड ज्याला म्हणतो. ठीक आहे. कंटेंटेड. दो ही वॉज पुअर, ही वॉज कंटेंटेड. सेंटेन्स नंबर घेणार 15. दोच घेऊ आपण सेंटेन्स. ही हॅड two daughters.
He had two daughters. None cared for him. त्याला दोन मुली होत्या, पण दोनही मुलीपैकी कुणीही मुलगी त्याची काळजी घ्यायची नाही. He had two daughters. None cared for him. कुठे लावणार तुम्ही? मेक कॉम्प्लेक्स कसं करायचं? ही हॅड टू डॉटर्स. जरी त्याला दोन मुली होत्या. जरी त्याला दोन मुली होत्या. मी काय म्हणणार? दो ही हॅड टू डॉटर्स. एक मिनिट. जरी त्याला दोन मुली होत्या. तरी काय? नन केअर्ड फॉर हिम. तरी कुठलीही मुलगी त्याची काळजी घ्यायची नाही. दो ही हॅड टू डॉटर्स, नन केअर्ड फॉर हिम. सेंटेन्स नेक्स्ट घेणार आपण दोच. राहुल वॉज इंजुर्ड. राहुल जखमी झाला होता. ओके. ही कंटिन्यूड. टायपिंग प्रॉब्लेम. कंटिन्यूड टू प्ले. तरी त्याने काय केलं? त्याने त्याचा जो गेम होता तो सुरूच ठेवला. तो खेळत राहिला राहुल. राहुल वॉज इंजुर्ड. ही कंटिन्यूड टू प्ले. सांगा. तुम्ही सांगा याचा आन्सर. राहुल वॉज इंजुर्ड. जरी राहुल जखमी होता तरी तो खेळत होता. सांगा कुठं लावायचं? दो राहुल वॉज इंजुर्ड. येस, बरोबर, अगदी बरोबर आहे. बाकी विद्यार्थ्यांचा आन्सर. दो ही हॅड टू डॉटर्स, नन केअर्ड फॉर हिम. हे सांगा सेंटेन्स. राहुल वॉज इंजुर्ड. ही कंटिन्यूड टू प्ले. जरी राहुल जखमी होता. जरी कुठे लावायचं? जरी. आणखी एक सेंटेन्स घेतो तोपर्यंत मी त्याचा आन्सर तुम्ही टाईप करून ठेवा. He is still very active. Very old. Make just a minute. Complex. Okay. Rahul was injured. He continued to play. Rahul was injured. He continued to play. Yes, though Rahul was injured, he continued to play. ठीक आहे, अगदी बरोबर आन्सर आहे सर्वांचं. कुठे लावायचं? सुरुवातीला. तर हेच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. कुठे लावायचं आहे? जरी राहुल काय होता? जखमी होता. दो राहुल वॉज इंजुर्ड, कॉमा द्यायचा. ही कंटिन्यूड टू प्ले. त्याने खेळणं मात्र थांबवलं नाही. दो राहुल वॉज इंजुर्ड, ही कंटिन्यूड टू प्ले. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा कसा आहे. ही स्टील व्हेरी ऍक्टिव्ह. ही इज व्हेरी ओल्ड. तो अजूनही खूप ऍक्टिव्ह आहे. तो खूप म्हातारा आहे. कुठं लावणार आता तुम्ही? तुम्ही सांगा याचा आन्सर. ही इज स्टील व्हेरी ऍक्टिव्ह. तो अजूनही खूप ऍक्टिव्ह आहे बा. एक सेंटेन्स आहे. अँड ही इज व्हेरी ओल्ड. तो खूप म्हातारा आहे. तुम्ही डिसाईड करा कुठं लावायचं तर. ओके. लिहिलं याचा टाईप केला आन्सर याचं. ही स्टील व्हेरी ऍक्टिव्ह. ही इज व्हेरी ओल्ड. कुठं लावणार तुम्ही? दो. कुठल्या सेंटेन्स मध्ये लागेल? पहिल्या की दुसऱ्या? ही इज व्हेरी ऍक्टिव्ह. तो अजूनही खूप ऍक्टिव्ह आहे.
ही इज हा राईट, इथं लागेल, सेकंड सेंटेन्स मध्ये लागेल. ठीक आहे, तर पहा मी लिहितो, तर तुम्ही सरळ सरळ लिहू शकता याच्यामध्ये असं. हे बघा, ही इज स्टील व्हेरी ऍक्टिव्ह दो ही इज व्हेरी ओल्ड. असं लिहिता येते की तो खूप ऍक्टिव्ह आहे, तो अजूनही खूप ऍक्टिव्ह आहे, जरी तो खूप म्हातारा, जरी तो खूप म्हातारा आहे. ही इज व्हेरी ओल्ड, जरी तो खूप म्हातारा आहे तरी तो खूप ऍक्टिव्ह आहे. मला वाटलं की हे सेंटेन्स मी आधी लिहितो दोचं. पहा, दोचं सेंटेन्स जर आधी लिहिलं तर कॉमा येतो त्या सेंटेन्स नंतर, पण दो जर असं तुम्ही लिहिलं मधामध्ये तर तुम्हाला कॉमा द्यायची गरज नाही. तर ह्याचा आन्सर आणखी एक प्रकारे तुम्हाला लिहिता येते. कसं? आता सेकंड सेंटेन्स पासून लिहा, तुम्ही दो पासून सुरुवात करून लिहा. सेकंड सेंटेन्स, दो ही इज व्हेरी ओल्ड, कॉमा, ही इज स्टील व्हेरी ऍक्टिव्ह. दो ही इज व्हेरी ओल्ड, ही इज स्टील व्हेरी ऍक्टिव्ह. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दोचा वापर करून काय करता येते, कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करता येते. दो पासून जिथपर्यंत सेंटेन्स संपत नाही तिथपर्यंत काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज, आणि उरला काय असतो, मेन क्लॉज. एक सबऑर्डिनेट क्लॉज, एक मेन क्लॉज म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. नेक्स्ट आपण पाहू याच्यामध्ये सेंटेन्स नंबर 18. आता दो सोडून देऊ, आपण घेऊ तर आल्दो. दो सोडायचा, आता काय घ्यायचं आपण, आल्दो. ठीक आहे. लाईफ इज शॉर्ट, जीवन कसं आहे, क्षणभंगूर आहे. ठीक आहे. थिंग्स इमॉर्टल, तरी माणसाला काय वाटते की तो काय आहे, अमर आहे म्हणते माणूस. ठीक आहे. लाईफ इज शॉर्ट, मेक कॉम्प्लेक्स. असं काही नाही की एका कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्ही विशिष्ट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन लावलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही त्या सेंटेन्सच्या अर्थानुरूप दुसरं कुठलंही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन लावून त्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करू शकता. जीवन क्षणभंगूर आहे आणि माणूस काय म्हणतो, मॅन थिंक्स ही इज इमॉर्टल. थांबा एक मिनिट. सेंटेन्स आपण दुसरं घेऊ याच्यामध्ये. इगो, अहंकार. आता सुटेबल झाला सेंटेन्स की माणसामध्ये इगो असतो, अहंकार असतो. ठीक आहे, खूप. आणि जीवन क्षणभंगूर आहे. तर पहा कसं करायचं. आल्दोचा अर्थ काय होतो, आल्दोचा अर्थ देखील दो सारखाच आहे. ठीक आहे. तर आल्दोचा अर्थ होतो इतकं असूनही, तसं असूनही, तसं असूनही, तसं असू म्हणजे आपण अरे तसं असूनही असं झालं बा, या प्रकारे. ठीक आहे. इथं मला काय म्हणायचं आहे की जरी जीवन हे शॉर्ट आहे किंवा आल्दो लाईफ इज शॉर्ट, जरी नाही म्हणणं त्याला, जीवन हे क्षणभंगूर असूनही, जीवन हे तसं म्हणतो तसं असू नये किंवा असं असू नये, या प्रकारे जीवन हे क्षणभंगूर असूनही मॅन हॅज, माणसाला काय असतो, इगो, माणसाला अहंकार असतो. ऑल्दो लाईफ इज शॉर्ट, मॅन हॅज इगो. जीवन हे क्षणभंगूर असूनही माणसाला काय असतो, अहंकार असतो ते त्याच्या जीवनाचा. तर हे ऑल्दो आहे. ठीक आहे. तर दो आणि आल्दो थोडंसं याच्यात स्लाइडचा डिफरन्स आहे, तर तुम्ही तुमचं सेंटेन्स चुकणार नाही. ठीक आहे. तर थोडासा डिफरन्स पाहून योग्य ते जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते वापरायचं आहे. ठीक आहे. सोपं घेऊ आपण सेंटेन्स. ही हॅज अ कार, he goes to college by bus. ठीक है. मेक कॉम्प्लेक्स, त्याच्याकडे कार असूनही, इतकं असूनही, तसं असूनही, ते असूनही म्हणतो त्या अर्थाने आपल्याला लावायचा आहे ऑल्दो.
त्याच्याकडे कार असूनही तो कॉलेजला बसनी जातो. तर आल्दो कुठे लावायचा? इथं. त्याच्याकडे कार असूनही. हे बघा असं लावायचं, आल्दो ही हॅज अ कार. त्याच्याकडे कार असूनही he goes to college by bus. तो बसनी कॉलेजला जात असतो. Although he has a car, he goes to college by bus. या प्रकारे. आणखीन एक सेंटेन्स घेऊ आपण आल्दोचं. He is young. He is very lazy. लेझी पेक्षा आपण घेऊ इनॅक्टिव्ह. खूपच इनॅक्टिव्ह आहे तो. तो तरुण असूनही कसा आहे? इनॅक्टिव्ह आहे. तुम्ही सांगा कुठे लावायचा आल्दो? ही इज यंग, ही इज व्हेरी इनॅक्टिव्ह. राईट? ही गोज टू कॉलेज बाय बस. जरी त्याच्याकडे कार आहे, तो कॉलेजला बसने जातो. अर्थ समजून, वाक्याचा अर्थ समजून लावायचं. ठीक आहे. काय आहे? स्क्रीन दिसत नाही आहे. स्टॉप प्रेझेंटिंग. एंटायर स्क्रीन. Yes, although he is young, he is very inactive. तो तरुण, जरी तो तरुण असूनही कसा आहे? तो खूप असा इनॅक्टिव्ह आहे, लेझी आहे, आळशी आहे, काम करत नाही. अगदी बरोबर. Although he is young, he is very, याच्यामध्ये हे वारंवार नोटिफिकेशन येत असतं. इनॅक्टिव्ह, जरी तो खूप असा काय आहे? तरुण आहे, ही इज व्हेरी मच यंग. ठीक आहे. पण तो कसा आहे? इनॅक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर आल्दोचा वापर अगदी सोपा आहे. असूनही म्हणतो ना, असं असूनही तसं आहे बा, त्याला काय म्हणतो आपण? आल्दो. दोचा अर्थ काय होतो? दोचा आपण घेतलं होतं, जरी तो असा आहे, जरी तो तसा आहे. ठीक आहे. दोचा अर्थ आपण काय करू? जरी. आल्दोचा अर्थ काय होतो याच्यामध्ये? असं असूनही किंवा तसं असूनही, त्याला म्हणतो आपण आल्दो. ठीक आहे. हे आल्दोचा वापर तुम्हाला अशा प्रकारे करता येतो सेंटेन्स मध्ये. तर मला सांगा, वेनचा वापर आपण केला का? वेनचा, WHEN. वेनचा वापर आपण अभ्यासला नाही ना? हा, तर बघू देत मला याच्यामध्ये वेन आहे का? सी. वेनचा वापर देखील आपण अभ्यासला नाही. त्याच्यामध्ये आपण इफ नंतर वेनचा वापर देखील अभ्यासणार. वेन, जेव्हा, की अभ्यासला आहे रे आपण वापर वेनचा ना. वेअर अभ्यासलं होतं आपण, विच अभ्यासलं होतं. हा, वेन तर अभ्यासला आहे आपण. वेनचा वापर केला आहे आपण. हे बघा, वेनचे जे सेंटेन्सेस आहेत ते आपण अभ्यासले आहे. विशाल टुक मी आउट टू लंच वेन आय वेन टू CM. वेनचा वापर केलेला आपण. ठीक आहे. तर वेनचा वापर डबल आपण अभ्यासणार नाही. मला वाटते इफ राहिला आहे. जर तरचा वापर देखील तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो. तर जर तरचा वापर आपल्याला अभ्यासाचा. इफ अगदी सोपा आहे. तुम्ही हा नेहमी कंडिशनल मध्ये, कंडिशन ज्याला म्हणतो कंडिशन्स मध्ये, आपण हा याला वापरत असतो. ठीक आहे. तर पहा याच्यात कसा असतो, एक सिंपलचा सेंटेन्स जे तुम्ही नेहमी वापरता.